गॅस चालला ना थोडं, गॅस संपला की आपलं बनून झालं की मग ते जीवाला थंड वाटतं. आणि लाईट बिल 3 महिनेच करे उन्हाळ्याचे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आजचा डे होणार आहे स्पेशल आणि मॅडम पण आल्यात आज लवकर, बरोबर की नाही. उद्या सुट्टी आहे, संडे आहे. आणि बघू शकता इकडे आरो पण बसला आहे, वाट बघतोय की काय भेटेल आता खाण्यासाठी. तर मॅडम बघूया आपल्याला आज काय बनवतील आणि काय स्पेशल खाऊ घालतील. तर ते तर त्यांचं वेगळाच फंडा चालू आहे. तुम्ही चहा बनवा. अरे वा अरे वा, हा, मग मला उलटी दुनिया. थोडी एनर्जी आहे ना एक तासात. हां, मॅडम झालेले आहेत फ्रेश. आणि मॅडमला देऊया 101 रुपयाचं बक्षीस. बघू शकता बिस्लरी. कर मस्त पैकी काहीतरी असं छानपैकी कर, म्हणजे असं एकदम मी पोटात. तुम्हाला नाश्ता आणलाय, मला फक्त चहा बनवा, मग तुम्ही ते खा आणि मग तुम्हाला मस्त वाटेल. ना 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 ना, कारण की आज खाण्यासाठी आमच्या घरामध्ये एवढं स्पेशल होतं ना, विचारू नका. सकाळपासून ना खाऊन खाऊन आम्ही लोक दमलोय आहे ना रे. एवढं भारी बनवलं होतं ना, आहे का ना. तू किती प्लेट खाल्ली? हां आहे ना, पोट भरून खाल्ली ना. बघितलं, 1 प्लेट खाल्ली. त्याच्यानंतर आता देऊ का परत 1 प्लेट? हां, नांदेडची खिचडी बनवली होती. तर आम्ही खाऊन दमलोय, आम्हाला तर नाही खायची. आता बघूया स्पेशल काय येतं. किती वेळ लागेल चहा बनायला? 10 मिनिटं फक्त चहा बनायला का दूध उकळायला? कारण की दुधाचं पॅकेट आता आलं. आणि चपाती आज छानपैकी चाय आणि इकडे भजी पाव. आणि मॅडमने घेतला समोसा पाव. बघा वाह, क्या सीन आहे. चालाक बाई आहे. मला बघा ह्यो भजी पाव दिलाय आणि हिने 2 पाव घातले. तर आज अशा प्रकारे नाश्ता आमच्या घरामध्ये. तर चला चहा वगैरे घेऊ, पहिलं पोट भरून घेऊया, बाकीचं बघूया नंतर. हेल्दी फॅट नाही, जाड व्हायचं आहे तर भजी पाव, अंडा पाव, वडापाव. हेल्दी फॅट खायचं असते, बॅड फॅट्स नाही खायचे. कोलेस्ट्रॉल हो जाएगा. हे बघ तुझी मम्मी कशी खाते. म्हणून फॅट जर जाड व्हायचं असेल तर कुछ भी खाने का, भजी पाव खाने का रोज. ओट्स खाने का, ओट्स खाने का. है ना रे? खाने बटर भी खाने का. इकडे छानपैकी नाश्ता झालेला आहे. आता बघूया अगला प्रोसेस क्या होगा. मैं कुछ नहीं बनाएगा आज. तू तर बोलली कोफ्ते बनवतो. कुछ कोफ्ता विफ्ता नहीं बनाएगा. हा? तेवढ्यातच घास. हा तेवढ्यातच घास. राहू दे बाबा. तसंही तू बरोबर निघत नाही त्याजवळून. राहू दे, तिचं सगळं गोळा करून ठेव. थांब, मी तुला साबण देतो थांब. तसे पण ना बघू दे साबण किती आहे. हा, मग एवढ्या साबणामध्ये निघत नाही. हे कमी साबण आहे. हे घे हे. आणि सब धो के निकाले सब. हे सगळं धुवून व्यवस्थित ठेव. इनाम क्या मिलेगा? तू धुवू. आरवनी छानपैकी भांडे घासून घेतलेले आहेत. मम्मीची हेल्प करतो रोज कामामध्ये. आजच करतो, रोज नाही करत. गिलास धुतले का नाही? हा बघ, ठेवायचे फक्त ठेवायचे होते. बघा मित्रांनो, आमचा गुड बॉय आहे घरामधला. 1 गिलास, 6 गिलास. ते पण पलटी करून ठेव व्यवस्थित. ठीक आहे. मला सांग, हे दळण आहे ठीक आहे. तुझ्या हातात दळण होतं बरोबर. पहिले तू दळण घ्यायला जाणार का पहिले मेडिकलमध्ये औषध घ्यायला जाणार? सांग. हां सांग ना, ते सांग.
पहिले वजन घेऊन जाणार का पहिले हलकी वस्तू घेणार आणि मग घेऊन येणार? या असे कसं डोकं तुमचं यार. पहिले तो पीठ घेतलं, पीठ घेऊन दुकानावर गेला, पहिले मेडिसिन्स घ्यायची मग चक्कीवर जायचं, तर तो पीठ घेऊन दुकानावर गेला. वा वा. आणि हे बघा याला कंट्रोल होत नाही बघा, बसला पण. तर मित्रांनो झालं काय होतं, मी जयला मेडिकलच्या शॉपवरती पाठवलं, ठीक आहे. आणि तिथूनच शॉपच्या जवळ थोडं लांब चक्कीचं दुकान आहे, ते म्हणजे पीठ घेऊन यायचं होतं, ठीक आहे. तर मी याला सांगायचं विसरलो. तर चक्की जवळ आहे, हे आपलं मेडिकल जवळ आहे, चक्की लांब आहे. तर याने काय केलं, पहिलं चक्कीवरती गेला, तिथून थैली उचलली, थैली घेऊन ती वजनाची मेडिकलवरती गेला. म्हणजे आमच्या घरापासून म्हणजे लांबच आहेत, पण चक्की थोडी लांब आहे, मेडिकल थोडं जवळ आहे. ती जवळ आहे. आणि ते पीठ घेऊन मग परत मेडिकलच्या शॉपवरती गेला. मग तिथून औषध घेऊन मग घरी आला. तो मेडिकलवाला सांगतोय याला चक्कीवरती पाठवला, हा पीठ घेऊन इकडे आला. म्हणून याला सांगत होतो की पहिलं काय जवळ होतं, काय डोकं लावायचं कधी पण. असे आहेत आमच्या घरामध्ये अँटिक पीस. तर बघू शकता मॅडम आमच्या झोपल्यात, कारण की ते रोज सकाळी 6ला उठून त्यांना ऑफिसला जावं लागतं, म्हणून ते रोज डेली उठतात. तर आज काय थोडं आल्यात आणि थोडं त्यांना आज थोडी त्यांची तब्येत पण जरा डाऊन वाटत होती, म्हणून त्या आल्याबरोबर जरा नाश्ता वगैरे करून एकदम छान पद्धतीने झोपलेले आहेत. तर चिकन बनवायचा प्लॅन आहे, पण त्यासाठी कांदा टमाटर हे जेवढं साहित्य आहे ते आपण कट करून घेऊया, म्हणजे ते उठल्या की मग त्याला थोडं फाटफाट तडका बिडका मार के खेळ खतम हो जाएगा. तर झोपा मग आता काय थोडंफार करूया आता तयारी, कारण की महाराज को लगेगा ना कुछ ना कुछ. एवढं जोडू मग थोडं लांबून घे. आमचा कॅमेरामॅन नवीन आहे मित्रांनो, थोडं सांभाळून घ्या, आहे की नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे घरातली कामे ही आली पाहिजे आणि करावी लागतात. आणि तर मित्रांनो आता आपण कांदा छानपैकी बघू शकता तुम्ही, टमाटर, अद्रक नाही सॉरी कोथिंबीर आहे, टमाटर आहे, हे सर्व छानपैकी आपण कट करून घेतलेलं आहे. तर आता चिकन पण धुवून घेतलेलं आहे, आपण तुम्हाला दाखवतो मी. चिकन पण छानपैकी धुवून घेतलेलं आहे. आता मॅडमला जरा उठूया, नाही तर मग बघूया आपण आता तडका देऊया. तर चला. तरी आपण इकडे चिकन मस्तपैकी, हे सेकंड टाईम आहे, अगोदर पण धुतलेलं होतं म्हणून एवढं स्वच्छ पाणी दिसतंय. तर चिकन पण आपलं धुवून झालेलं आहे. तर याला पण याचं पाणी पलटी मारूया. तर बघू शकता मित्रांनो मॅडमची पूर्णपणे 1 तासाची झोप झालेली आहे. त्याच्यानंतर मॅडमने इकडे राईस पण ताबडतोब, अरे वा, फ्रेश होईपर्यंत तर राईस खतम बनवून मोकळा झालेला आहे. आता मॅडम घेतात आपल्यासाठी चिकन बनवण्यासाठी. तर बघा सुरुवात केलेली आहे मॅडमने. इकडं मी फर्स्ट क्लासपैकी बघू शकता चिकन धुवून ठेवलेलं होतं, कांदे सगळं कापून ठेवलेलं होतं. बघा एवढा कामाचा माणूस आहे मी, आहे का नाही. चिकनला कोण बोललं टाकायचं? सॉरी माय मिस्टेक, उसको रख दो. पोहे नाही बनवायचं. अरे उद्या पोह्यामध्ये टाकू ना मग आपण. आता मला काय माहिती चिकन में मिर्ची डालते तडका. अरे सॉरी यार मिस्टेक हो गया. पण मी काय म्हणतो असं काय त्याला पिसू नको ना, डायरेक्ट असं
ऐसा डायरेक्ट डाल के बना नहीं सकते क्या उसको? बनाती हूँ बराबर, थोड़ा ही बनाती हूँ. हां थोडा अभी बनवा. आता मला काय माहिती कढीपत्ता टाकतात का नाही चिकन मध्ये. पण टाकतात असं नाही. 1 kg चिकन आहे, टोमॅटो आणखी द्या ना मला. हा कांदे 2 कापले होते. हा तिकडे तडका बघा. कांदे बिंदे एवढा बस झाला. ते मला नको नका. आणि इकडे थोडं 1 टमाटर घेऊया आपण. एक आणखी टमाटर लागेल. तरी किती 10-15 मिनिटं लागतील आता आणखी. बॉईल झालं की नाही? ना आज हा हो बॉईल झालं का झालं? बॉईल तर होऊ द्या. साधं बनवायचं ना, जादा मसाला. हा जास्त काही हेवी नाही, थोडं साधं सिंपलच बनवायचं आहे. कारण की एवढं मोठं तामजाम कुठे करत असायचं आता. तर मॅडमने तिकडे मस्तपैकी छानपैकी भात शिजून घेतलेला आहे. चिकनला पण सुरुवात केलेली आहे बनवण्याची. आता आम्ही वाट बघतोय आम्ही तिघे पण, कारण की आम्हाला लागलेली भूक. कारण की ते चहा पाव खाऊन ऑलरेडी 2 तास झालेले आहेत. कारण की 1 तास तर मॅडमच झोपल्या होत्या. आहे का नाही रे? तुम्हाला अभ्यास वगैरे नाही करायचा का? अरे मग सुट्टी असली म्हणून काय झालं? हा अरे मग चांगला पेपर गेला तर येणाऱ्या पेपराचा पण अभ्यास करायचा ना. हा उद्या बोलता आणि उद्या सकाळी मोबाईल घेऊन बसता तुम्ही दोघं जण. अरे तुझा हा लय इझी जातोय ना तुला पेपर. सगळ्यात जास्त सोपा पेपर याला जातो. सगळ्या शाळेचा किती भारी पेपर असू द्या, किती हार्ड, याला सगळं इझी जातो. तुमच्या घरात पण असेल एखादा माणूस प्राणी, त्याला सगळं इझी जात असेल. हा मग आमच्या मॅडमला ना जरा जास्तच गरम होतं. हा बरोबर किती छान वाटतंय. रिव्हिजन नाही करायला सांगितलं का? जन्नत. वा वा वा. गॅस चालला ना थोडं. गॅस संपला की आपलं बनून झालं की मग ते सुद्या जीवाला थंड वाटतं. आणि लाईट बिल 3 महिनेच करेल नाही. अच्छा ठीक आहे मग भरू. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला एकदम राईस चिकन आणि इकडे थोडंसं सलाड दिलेलं आहे आमच्या मॅडमने. अरे वा. आणि काकडी पण एक्स्ट्रा दिलेली आहे. आणि इकडे पण आरव पद्धतशीर बसलाय जेवण करण्यासाठी. एकदम कसं झालं जेवण. आणि इकडे जय पण जेवतोय पद्धतशीर. मस्त आहे ना, टेस्टी. आमच्या मॅडमचा आज उपवास आहे वाटतं. नाही घेतला ना त्यांनी वाढून. तर मित्रांनो आता आपण करूया जेवण आणि या ब्लॉगला संपूया इथे. ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.